नमस्कार, मी हेरंब कुलकर्णी. कोरोनाचा वेगवेगळ्या क्षेत्रावर काय परिणाम होईल या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. मुलींच्या शिक्षणावर कोरोनानंतरच्या परिस्थितीचा काय परिणाम होईल याबद्दल आपण सर्वांनी बोललं पाहिजे. याचं कारण असं की स्त्रीवर्ग हा अगोदरच अन्यायानं, अत्याचारानं पीडित असा वर्ग आहे आणि गरीब कुटुंबातील मुलींचं शिक्षण हे त्याहून अधिक उपेक्षित आहे. युनिसेफनं एका अहवालात असं म्हटलं आहे की मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांचा दृष्टिकोन काय असतो, तर शाळेत घालताना सर्वात शेवटचा क्रमांक आणि शाळेतून काढायची वेळ आली तर पहिला क्रमांक, अशी मुलींच्या शिक्षणाची स्थिती असते. म्हणजे स्थलांतरित कुटुंबात किंवा गरीब कुटुंबात मुलीला शाळेत घालायचं की नाही हे सगळं स्थिर स्थावर झाल्यानंतर आणि जर शक्य असेल तरच शाळेत घातलं जातं. पण घरात अडचण निर्माण झाली तर शाळेतून काढून घेण्यासाठी मुलीचा पहिला क्रमांक लावला जातो. ही वस्तुस्थिती आजही आपल्या समाजात आहे. अशा स्थितीत कोरोनानंतरच्या काळात जागतिक बँक असं म्हणते की किमान 10 कोटी कुटुंब पुन्हा एकदा दारिद्र्यामध्ये ढकलली जातील. भारतामध्येही चित्र यापेक्षा वेगळं असणार नाही. भारतात आजच आपल्याला असं दिसतंय की स्थलांतरामुळं मोठ्या प्रमाणावर लोकांची कामधंदे गेलेले आहेत. कंपन्या बंद पडत आहेत, मोठमोठे उद्योग समूह बंद पडत आहेत. त्याच्यामुळे बाजारात येणारं चलन हे फारसं फिरत नसल्यामुळं छोटे व्यवसाय बंद पडणार आहेत आणि जे हातावर काम करणारे आहेत ते शहरं सोडून आज त्यांच्या गावाकडे परत गेलेले आहेत. ते परराज्यात असतील किंवा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात असतील. त्या ठिकाणी त्यांचं पुन्हा बस्तान बसणं, त्या ठिकाणी त्यांना काम मिळणं, रोजगार मिळणं ह्या अत्यंत दुरापास्त अशा गोष्टी आहेत. आणि अशा स्थितीमध्ये मुलांना शिकवावं हा विचारसुद्धा पालकांच्या मनात यायला त्यांना मानसिक स्थैर्य नाही. अशा स्थितीत आहेत त्या मुलांना जवळच्या शाळेत घातलं जाईल आणि ती शाळा जर लांब असेल तर मुलींना त्या शाळेत पाठवलं जाणार नाही. हा पहिला त्यातला मुद्दा असू शकतो. दुसरा असा की बालमजुरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. बालमजुरीसाठी मुलींना कामाला पाठवण्याच्या गोष्टी होऊ शकतात. आज झोपडपट्ट्यांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे कामं आहेत की समजा चिंचा फोडण्याचं काम आहे किंवा छोट्या छोट्या वस्तूंच्या जोडणीचं काम आहे, मिरची ची देठं काढण्याचं काम आहे. अशी छोटी छोटी कामं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, आदिवासी भागात आणि शहरी भागामध्ये औद्योगिक स्वरूपाचं काम आहे, विड्या बांधण्याचं काम आहे. आणि अशा कामासाठी मग तेवढंच घरामध्ये भर पडेल म्हणून मुलींना अशा कामाला जुंपलं जाऊ शकतं. हा एक दुसरा धोका मला वाटतो. आजच अनेक महिला भांडे घासण्यासाठी सोबत मुलींना नेतात, घरं आवरायला, धुणं धुवायला मुलींना सोबत घेऊन जातात. ते प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे की जे 4 घरी भांडे घासायचे, मुलगी जर सोबत आली तर 6 घरी होईल असं म्हणून मुलींनाही सोबत त्यासाठी नेलं जाऊ शकतं. हा एक महत्त्वाचा त्यातला धोका असू शकतो. मुलींचं उच्च शिक्षण थांबणं हा एक महत्त्वाचा धोका या कोरोनानंतरच्या परिस्थितीत येईल. कारण उच्च शिक्षण भारतातलं अत्यंत महाग आहे. त्यामुळं झालं तुझं 10वी-12वी, आता पुढे शिकून काय करतेस, नाहीतर तुझं लग्नच करायचं आहे. तेव्हा आर्थिक स्थैर्य ही उच्च शिक्षणाची आज दुर्दैवानं पूर्वअट ठरलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये मुलींना शाळेतून काढून घेण्याकडे आणि 10वी-12वी झालीस, खूप झाली, बैस घरी, उच्च शिक्षण घ्यायची गरज नाही, अशी पालकांची पुढच्या काळामध्ये मानसिकता असण्याची शक्यता आहे. नंतरचा एक महत्त्वाचा धोका हा आहे की आदिवासी आश्रमशाळा सुरू होऊ शकत नाहीत. हे वास्तव आज आपल्याला दिसतं. याचं कारण असं की सोशल डिस्टन्सिंगचा त्या ठिकाणी मुद्दा आहे. दुसरा असा की शहरी भागातल्या आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेली जी वसतिगृह आहेत, मुलींची वसतिगृह, ती मुलींची वसतिगृहसुद्धा सुरू होऊ शकत नाहीत. हेही आज आपल्याला दिसतंय. आणि आदिवासी कुटुंबांचा शिक्षणाचा भर हा आश्रमशाळा आणि वसतिगृह याच्यावर असल्याने ते वसतिगृह जर सुरू होऊ शकत नसतील तर या मुलींचं शिक्षण आज थांबल्यातच जमा आहे.
मुलं किमान सायकलवर किंवा एस टीच्या प्रवासाने जवळच्या गावाला जाऊन शिक्षण घेतील, पण मुलींच्या बाबतीत तो पर्याय बंद होईल. आणि म्हणून समाज कल्याणच्या आणि आदिवासी भागाच्या ज्या आश्रमशाळा आहेत की ज्याचे लाभार्थी हे आदिवासी आणि भटक्या विमुक्त समूहातील मुलं मुली आहेत, त्यातल्या मुलींना हा फटका सर्वात जास्त बसेल, हे आजचं कटू वास्तव मला दिसतंय. आणि शेवटचा सगळ्यात गंभीर परिणाम जो आहे तो आहे बालविवाहाचा. महाराष्ट्रामध्ये आजच बालविवाहाचं प्रमाण हे किमान 18 ते 35% असं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे. म्हणजे सरासरी साधारणपणे 25 ते 27%. लोकलेखा समिती जी आहे विधिमंडळाची, त्या लोकलेखा समितीने सुद्धा महाराष्ट्र सरकारनं बालविवाहाच्या समस्येकडे गांभीर्याने पाहावं असं मध्यंतरी त्याचं गांभीर्य अधोरेखित केलं होतं. महाराष्ट्रातले आजही किमान 15 जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी बालविवाहाचं प्रमाण अजूनही आटोक्यात आलेलं नाही. आणि शिक्षण आणि आरोग्याचं जर आपल्याला सार्वत्रिकीकरण करायचं असेल तर बालविवाह थांबणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बालविवाहामध्ये मुलीचं शिक्षण थांबतं हा एक भाग आहे, पण कमी वयामध्ये तिच्यावर लादलं जाणारं मातृत्व, यामुळं मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होणं, ते मूल कुपोषित होणं आणि त्या मुलीवर शारीरिक मानसिक विपरीत परिणाम होणं, अशा अनेक घटक हे शास्त्रीय अभ्यासानं सिद्ध झालेले आहेत. अशा स्थितीमध्ये जर महाराष्ट्रातले बालविवाह थांबले नाहीत तर शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण आणि आरोग्याच्या सार्वत्रिकीकरणाला खूप महत्त्वाचा अडथळा निर्माण होतो आहे. तेव्हा महाराष्ट्रातले बालविवाह हे कोरोनानंतरच्या काळात वाढतील का, अशी मला साधार शंका वाटते. आजच वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या जिल्ह्यात बालविवाहाच्या हालचाली घडत आहेत अशी माहिती हाती येते आहे. याचं कारण असं की एक तर सामाजिक असुरक्षिततेचं वातावरण आहे. दुसरी गोष्ट, गावाकडं बरेच जण गरीब लोक गेलेले आहेत आणि अशा काळामध्ये मग कुटुंबाची जबाबदारी कमी करण्यासाठी मुलीचं लग्न करून टाका, मोठीचं करताय मग वयात नसलेल्या छोटीचंही करून टाका, म्हणजे दोघींचंही लग्न होऊन जाईल. आणि कोरोना काळात प्रशासन दुसऱ्याच कामात अडकल्यामुळं पोलीस कारवाई किंवा फौजदारी कारवाई त्याच्यावर होणार नाही, असा पण एक समज त्याच्या मुळाशी असू शकतो. दुसरा भाग असा की मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं रोजगार गेलेले आहेत, दारिद्र्य वाढते, गरिबी वाढते. अशावेळी कुटुंबावरची जबाबदारी कमी करणं हा एक भाग असू शकतो. विशेषतः स्थलांतरित मजूर जे आहेत गावाकडे गेलेले, ते आपल्यावरचा आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीनं बालविवाहाकडे बघू शकतात. आणि आदिवासी आणि भटक्या समूहामध्ये आश्रमशाळा बंद झाल्यानं बालविवाहाचं प्रमाण वाढू शकतं. तेव्हा सरकारनं याबाबत ज्या गाव पातळीच्या समित्या आहेत, सरपंच आहेत, तहसीलदारांनी, जे पोलीस पाटील आहेत, ग्रामसेवक आहेत, अंगणवाडी ताई आहेत, शिक्षक आहेत, यांना एक पत्रक काढून महाराष्ट्र सरकारनं याबाबत सजग करायला हवं की कुठे पण मोठं लग्न असतं लक्षात येतं, पण आता 20-25 माणसांमध्ये कधी लग्न झालं हे लक्षात पण येत नाही. आणि म्हणून त्या लग्नांची नोंद कुठेतरी ग्रामपंचायतमध्ये करणं, वयाचे प्रमाणपत्र सादर करणं, अशा प्रकारचा धोरणात्मक विचार या निमित्ताने करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून बालमजुरी आणि बालविवाह मुलींच्या बाबतीतला हा खूप मोठा धोका कोरोनानंतरच्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असू शकतो, या दृष्टीनं विचार करायला हवा असं मला वाटतं.